हॅलो एव्हरीवन, आपण स्टडी करतोय पार्ट फर्स्ट मधला 10th मधील सेकंड चॅप्टर दॅट इज द पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. आणि त्यामध्ये आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये स्टडी केलेला आहे मॉडर्न पिरियॉडिक टेबल आणि त्याच्यामधील काही बेसिक गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये हेनरी मोस्लीनं 118 इलेक्ट्रॉन्स म्हणजे 118 एलिमेंट्सचं सक्सेसफुल क्लासिफिकेशन केलेलं आहे. ओके, अँड दीज एलिमेंट्स आर डिवायडेड इंटू द डिफरंट ब्लॉक्स. हे पण आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. आणि ते ब्लॉक्स कोणते होते? एस ब्लॉक, डी ब्लॉक, पी ब्लॉक अँड एफ ब्लॉक. ओके, असे काही ब्लॉक्स होते. त्याच्यानंतर त्या पिरियॉडिक टेबलमध्ये काही ग्रुप्स पण होते. ग्रुप्स म्हणजे काय असतात रे? तर आपण पाहिलेलं आहे आता, वर्टिकल कॉलम्स प्रेझेंट इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल आर नोन ॲज द ग्रुप्स अँड देर आर 18 ग्रुप्स इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. म्हणजे आपल्याला माहीत झालेलं आहे आता की मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये टोटल किती ग्रुप्स प्रेझेंट आहेत? 18 ग्रुप्स प्रेझेंट आहेत. आणि हॉरिझॉन्टल जे काही रॉज आहेत ते हॉरिझॉन्टल रॉज त्या ठिकाणी किती आहेत? देर आर 7 हॉरिझॉन्टल रॉज प्रेझेंट इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल आर नोन ॲज द पिरियड्स. त्याला आपण काय म्हणतो? पिरियड्स. म्हणजे आपण बघितलं होतं, काय बघितलं होतं? जे ग्रुप्स आहेत टोटल ते ग्रुप्स किती आहेत रे? 18 ग्रुप्स आहेत. आणि जे पिरियड्स आहेत ते पिरियड्स किती आहेत? देर आर 7 पिरियड्स. लक्षात येते? म्हणजे 18 ग्रुप्स, देर आर 18 ग्रुप्स अँड देर आर 7 पिरियड्स असं काहीतरी आपण पाहिलेलं होतं. बरोबर आहे? मला वाटतं ते तुम्हाला चांगल्या पद्धतीनं पण समजलेलं होतं. सो बघूयात, लक्षात घ्या या ठिकाणी. आता याच पिरियॉडिक टेबलमधल्या काही आपल्याला गोष्टी ज्या शिकायच्या आहेत, ज्या आपल्या नोट्समध्ये आहेत, त्या मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेल्या आहेत. त्या फक्त तुम्हाला या ठिकाणी मी काय करून देतो आता? रिवाईज करून देतोय. ओके, सो क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे, ज्याच्यामध्ये बघा आपल्या नोट्समध्ये कोणते पॉईंट्स दिलेले आहेत नेमके. तर एलिमेंट्स आर क्लासिफाईड इंटू द मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटॅलॉइड्स. हे ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे. म्हणजे एलिमेंट्स हे मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटॅलॉइड्स अशा या 3 टाईप्समध्ये क्लासिफाय केले जातात. हे आपण स्टडी केलेलं आहे. त्यानंतर आपण बघितलं टुडे देर आर टोटल 118 इलेक्ट्रॉन्स. देर आर 118 इलेक्ट्रॉन्स. आपल्याला माहीत आहे सध्या किती एलिमेंट्स प्रेझेंट आहेत? 118 म्हणजे 118 एलिमेंट्स प्रेझेंट आहेत, जे की वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये डिवाइड केलेले आहेत. त्यानंतर आणि आपण खूप महत्त्वाचा असा असणारा जो पॉईंट या चॅप्टरमधला स्टडी केलेला आहे, दॅट इज द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. दॅट इज द मॉडर्न पिरियॉडिक टेबल विच इज अरेंज्ड बाय द हेनरी मोस्ली. इंग्लिश सायंटिस्ट हेनरी मोस्ली यानं तो काय केलेला आहे? या ठिकाणी त्याची अरेंजमेंट केलेली दिसते आपल्याला. मॉडर्न पिरियॉडिक टेबल इट इज अरेंज्ड बेस्ड ऑन द इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर्स, नॉट द ॲटॉमिक मास नंबर्स. आपण बघितलं होतं आता की मॉडर्न पिरियॉडिक लॉ आपल्याला काय सांगतो? तर द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर अ पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. म्हणजे ॲटॉमिक नंबर हीच त्यांची काय आहे? एक प्रकारे बेसिक फंडामेंटल प्रॉपर्टी आहे. म्हणजे ॲटॉमिक नंबर हीच खूप महत्त्वाची असणारी त्याची प्रॉपर्टी आहे. सो आपल्याला ॲटॉमिक नंबर आपण पहिल्याच लेक्चरमध्ये व्हॉट इज ॲटॉमिक नंबर आपण स्टडी केलेला आहे. पहिल्या 20 एलिमेंट्सचे ॲटॉमिक नंबर आपल्याला पाठ असणं खूप गरजेची गोष्ट आहे, असं मी तुम्हाला त्यावेळेस सांगितलेलं होतं. आता बघा, इनिशियली एलिमेंट्स आर क्लासिफाईड इंटू द ग्रुप्स अँड म्हणजे ग्रुप्स काय म्हणतो त्याला आपण? मेटल्स अँड नॉन मेटल्स. म्हणजे एलिमेंट्स पहिल्यांदा मेटल्स आणि नॉन मेटल्स अशामध्येच फक्त क्लासिफाय केले गेलेले होते. पण आता ज्यावेळेस मॉडर्न पिरियॉडिक टेबल आलेलं आहे त्याच्यामध्ये बघा, एलिमेंट्स आर अरेंज्ड इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. ओके, एक मॉडर्न पिरियॉडिक टेबल बनवलेला आहे अशा पद्धतीनं. बरोबर आहे? त्याच्यामध्ये काय आहेत? एस ब्लॉक आहे, या ठिकाणी असा डी ब्लॉक आहे, दिस इज द पी ब्लॉक आहे. लक्षात येते? याच्यामध्ये काय आहेत? असे वर्टिकल कॉलम्स आहेत. लक्षात येते? हे वर्टिकल कॉलम्स आहेत. त्याच्यानंतर आपल्याला माहीत आहे हॉरिझॉन्टल रॉज पण आहेत त्याच्यामध्ये. बरोबर आहे? पिरियड्स पण आहेत. हे आपण आज स्टडी केलेलं आहे. सो इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल all the elements are arranged in an increasing order of their atomic numbers. म्हणजे त्याच्या ॲटॉमिक नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार ते काय केलेले आहेत? अरेंज केलेले आहेत. दिस टेबल इज ऑल्सो कॉल्ड लॉंग फॉर्म ऑफ द पिरियॉडिक टेबल. हे पण आपण स्टडी केलेलं आहे. वी हॅव स्टडीड ऑल दीज कन्सेप्ट्स थोरोली. ओके, आपण या कन्सेप्ट सगळ्या स्टडी केलेल्या आहेत की व्हॉट आर ग्रुप्स, व्हॉट आर पिरियड्स,
त्यांच्या ॲटॉमिक नंबरच्या इन्क्रीजिंगनुसार ते अरेंज केलेले आहेत. त्यांना आपण लॉंग फॉर्म ऑफ द मॉडर्न पिरियॉडिक टेबल असं पण म्हणतोय. ओके, सो आता बघा स्ट्रक्चर म्हणजे या गोष्टी आपण ऑलरेडी स्टडी केलेल्या आहेत, त्या फक्त नोट्समध्ये आहेत. त्या नोट्समध्ये मी तुम्हाला सांगतोय जेणेकरून हे आपलं परत एकदा चांगल्या पद्धतीनं रिवाईज पण होणार आहे. सो व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट देऊन हे ऐकायचं आहे. स्ट्रक्चर जर आपण बघितलं तर हे स्ट्रक्चर आता या ठिकाणी आपण कोणाचं पाहतोय तर मॉडर्न पिरियॉडिक टेबल. तर मॉडर्न पिरियॉडिक टेबल कंटेन्स द 18 ग्रुप्स अँड 7 पिरियड्स. आता बघा हे तुम्हाला इतक्या वेळा हे रिपीट झालेलं आहे की ते तुमचं पाठ होणं गरजेची गोष्ट आहे. त्यानंतर हॉरिझॉन्टल रॉज आहेत, त्यांना आपण पिरियड्स असं म्हणतोय, बरोबर आहे. व्हर्टिकल कॉलम्स आहेत, त्यांना आपण ग्रुप्स असं म्हणतोय, ठीक आहे. त्याच्यानंतर द एंटायर पिरियॉडिक टेबल इज डिवायडेड इंटू द डिफरंट 4 ब्लॉक्स. आणि ते 4 ब्लॉक्स कोणते आहेत? एक एस ब्लॉक आहे, पी ब्लॉक आहे, समझ में आ रहा है कुछ, डी ब्लॉक आहे, एफ ब्लॉक आहे. ओके, सो हे पण आपण पाहिलेलं होतं की द एस ब्लॉक कंटेन्स द ग्रुप नंबर 1 and 2. D block contains the group number 3 to 12. The P block contains the group number 13 to 18. आणि बघा लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड अशा 2 सिरीज होत्या ज्या की कोणत्या ब्लॉकमध्ये इन्क्लूड होतात? एफ ब्लॉकमध्ये इन्क्लूड होतात. कोणत्या ब्लॉकमध्ये इन्क्लूड होतात? एफ ब्लॉक. एफ ब्लॉक इज प्लेस्ड बॉटम ऑफ द पिरियॉडिक टेबल. म्हणजे पिरियॉडिक टेबलचा जो एकदम बॉटमला होता तो कोण होता? एफ ब्लॉक. तर या सगळ्या गोष्टींचा आपण स्टडी केलेला आहे. समज में आ रहा है? हां, मग आता बघा या ठिकाणी हा आहे आपला मॉडर्न पिरियॉडिक टेबल. समज में आ रहा है? हा आहे आपला मॉडर्न पिरियॉडिक टेबल. बघा अगोदर आपण आपल्या बुकमधील पाहिलेला होता. सो आता आपल्याला याचा स्टडी करायचा आहे. एकदम थोडक्यामध्ये परत एकदा त्याच गोष्टी मी तुम्हाला काय करणार आहे? रिवाइज करून सांगणार आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल आता हा जो आहे यस ब्लॉक आहे, एवढाच लक्षात येते. म्हणजे ग्रुप नंबर 1 and 2 आर इन्क्लुडेड इन द यस ब्लॉक. त्याच्यानंतर हा जो आहे एवढाच तुम्हाला दिसेल. तर ग्रुप नंबर 3 to 12, ग्रुप नंबर 3 to 12 आर इन्क्लुडेड इन द डी ब्लॉक. ओके, पार्टच असायला पाहिजे आपला. आता हे हा जो तुम्हाला दिसेल हा काय आहे? आपला पी ब्लॉक आहे, लक्षात येते. आणि हा जो बॉटमला प्लेस केलेला आहे याच्यामध्ये 2 सिरीज असतात, एक लॅन्थेनाइड सिरीज आणि एक ॲक्टिनाइड सिरीज. तर याला आपण काय म्हणतोय? एफ ब्लॉक. दिस इज द एफ ब्लॉक. म्हणजे एस पी डी अँड एफ. लक्षात येते काय नाव आहे त्याचे? हां, एस पी डी अँड एफ ब्लॉक. ओके, अशा पद्धतीनं हा जो एंटायर मॉडर्न पिरियॉडिक टेबल आहे आर डिवायडेड इंटू द डिफरंट ब्लॉक्स. एस ब्लॉक, डी ब्लॉक, पी ब्लॉक, एफ ब्लॉक. ओके, त्याच्यानंतर आपण मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये काही या महत्त्वाच्या गोष्टी बघितलेल्या आहेत. जसं की हा जो फर्स्ट ग्रुप आहे, दिस फर्स्ट ग्रुप कंटेन्स द अल्कली मेटल्स. हे पण आपण पाहिलेलं आहे. बघा लक्षात येते का? हां, बघा लक्षात येते का? फर्स्ट ग्रुप जो होता ना आपला, त्या फर्स्ट ग्रुपमध्ये काय कंटेन्स होत्या? अल्कली मेटल्स. ओके, अल्कली मेटल्स. जसं की आपण फर्स्ट ग्रुपमध्ये अल्कली मेटल्स म्हणल्यानंतर हायड्रोजन, ओके, हायड्रोजन, लिथियम, सोडियम, ओके, पोटॅशियम, रुबेडियम, सीझियम, फ्रान्सियम असं काहीतरी होतं. लक्षात येते? आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी लक्षात येईल आपल्या की ग्रुप नंबर 2 आहे ज्याच्यामध्ये अल्कलाइन अर्थ मेटल्स प्रेझेंट आहेत. काय आहेत? अल्कलाइन अर्थ मेटल्स. ग्रुप नंबर 1 अल्कली मेटल्स, ग्रुप नंबर 2 अल्कलाइन अर्थ मेटल्स. ओके, त्यानंतर ग्रुप नंबर 17 मध्ये काय आहेत? हॅलोजन्स आहेत. आणि ग्रुप नंबर 18 मध्ये काय आहेत? नोबेल गॅसेस, किंवा त्याला आपण इनर्ट गॅसेस असं म्हणतोय, किंवा त्याला झिरो ग्रुप इलेमेंट असं म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं? झिरो ग्रुप इलेमेंट. बघा लक्षात घ्या, त्याला काय म्हटलं जातं? झिरो ग्रुप इलेमेंट. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला हा जो 18th ग्रुप ऑफ द मॉडर्न पिरियॉडिक टेबल दिसेल हा नाही बरं का, फक्त इथपर्यंत लक्षात येते. तर इथपासून इथपर्यंत हा आहे 18th ग्रुप ऑफ द मॉडर्न पिरियॉडिक टेबल, ज्याला की आपण काय म्हणणार आहे? झिरो ग्रुप इलेमेंट असं पण म्हणणार आहे. समज में आ रहा है कुछ? म्हणजे बघा आपण काय बघितलेलं आहे की मॉडर्न पिरियॉडिक टेबल त्याचं जे क्लासिफिकेशन केलेलं आहे ते काय केलेलं आहे? डिफरंट ब्लॉक्समध्ये तो क्लासिफाय केलेला आहे. म्हणजे एस ब्लॉक असेल, पी ब्लॉक असेल, डी ब्लॉक असेल, एफ ब्लॉक असेल, बरोबर आहे. त्याचं क्लासिफिकेशन केलेलं दिसतं. ग्रुप नंबर 1, 2, 17 आणि 18 त्याला एक स्पेसिफिकली नेम्स पण त्याला दिलेले आहेत. ओके, सो आपल्याला काय करायचं आहे आता? नेक्स्ट खूप महत्त्वाच्या कन्सेप्ट स्टडी करायच्या आहेत, ज्या कन्सेप्ट आपण काय करूयात
पहिल्यांदा या ठिकाणी स्टडी करूयात, मग तुम्हाला मी काय करतो त्या सांगतो त्याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत. ओके, सो बघा लक्षात येते का? हां, या ठिकाणी लक्षात घ्या. हे आपण बघा स्टडी केलेलं आहे, या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल. प्रिव्हियस हिस्ट्री बघितलेली आहे, ज्याच्यामध्ये हां हे जरा लार्ज करूयात. डोबेरानं ट्रेड्स बरोबर आहे पाहिलेलं आहे आपण, त्याचे एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ज पाहिलेला आहे. त्याच्यानंतर मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल, मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल, त्याच्यामध्ये त्याचे मेरिट्स पाहिलेले आहेत, त्याचे डिमेरिट्स पाहिलेले आहेत. समज में आ रहा है कुछ? हां, नेक्स्ट मग आपल्याला या गोष्टींचा आजच्या लेक्चरमध्ये अभ्यास करायचा आहे की काही त्याच्या स्पेसिफिक प्रॉपर्टीज आहेत, त्या प्रॉपर्टीज आपल्याला काय करायच्या आहेत, स्टडी करायच्या आहेत. म्हणजे त्याला आपण म्हणतोय हां पिरियॉडिक प्रॉपर्टीज इन मॉडर्न पिरियॉडिक टेबल. काय आहेत? पिरियॉडिक प्रॉपर्टीज ऑफ मॉडर्न पिरियॉडिक टेबल. आणि त्याच्यामधल्या आपण एक 3 महत्त्वाच्या असणाऱ्या प्रॉपर्टीज स्टडी करणार आहोत. पहिली प्रॉपर्टी त्याच्यामधली असणार आहे ती आहे वॅलन्सी, दुसरी आहे ॲटोमिक साईज. लक्षात घ्या, दिस इज द फर्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी. सेकंड जे आहे ते असणार आहे ॲटोमिक साईज, आणि थर्ड जे असणार आहे ते असणार आहे मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. म्हणजे मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर अशा महत्त्वाच्या या 3 प्रॉपर्टी आपल्याला स्टडी करायच्या आहेत, ज्या की आपल्याला कुठं सापडणार आहेत रे? मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये सापडणार आहेत. ओके, these are the important periodic properties are found in the modern periodic table. समझ में आ रहा है कुछ? ओके, सो आपल्याला काय होणार आहे त्या मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये या तिन्ही पण प्रॉपर्टीज आपल्याला काय होणार आहेत? फाउंड होणार आहेत. कोणकोणते आहेत बरं? हां, वॅलन्सी आहे, ॲटोमिक साईज आहे आणि मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर आहे. मग त्या काय करूयात आपण एक एक प्रॉपर्टी त्याचा आपण काय करणार आहोत? स्टडी करणार आहोत. ओके, पण त्या काय करतो मी तुम्हाला अगोदर एक्सप्लेन करून सांगतो की त्या प्रॉपर्टीज कशा पद्धतीनं आपल्याला स्टडी करायच्या आहेत. समझ में आ रहा है कुछ? ओके, हां, या ठिकाणी मी तुम्हाला काय करतो त्या एक्सप्लेन करून सांगतो की ज्या पिरियॉडिक प्रॉपर्टीज आहेत त्या आपल्याला अभ्यासाच्या आहेत. लक्षात घ्या, पहिलीच पिरियॉडिक प्रॉपर्टी या ठिकाणी आहे, दॅट इज द वॅलन्सी. काय आहे? वॅलन्सी. ओके, सो बघा आपल्या मॉडर्न पिरियॉडिक टेबलमधला जो फर्स्ट ग्रुप आहे, फर्स्ट ग्रुप, तर त्याची सुरुवातच कोणी होते? हायड्रोजन. त्याच्यानंतर कोण आहे? लिथियम. त्यानंतर सोडियम, हां, पोटॅशियम, रुबिडियम, सीझियम, अँड द लास्ट वन इज फ्रान्सियम. ओके, हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीझियम अँड फ्रान्सियम असे काय आहेत बघा. हे इलिमेंट्स जे आहेत हे इलिमेंट्स आपल्या मॉडर्न पिरियॉडिक टेबलमधल्या फर्स्ट ग्रुपमध्ये प्रेझेंट आहेत. काय आहेत? फर्स्ट ग्रुपमध्ये प्रेझेंट आहेत. समज में आ रहा है क्या? हां, तर बघा हे जे एलिमेंट्स आहेत त्यांची वॅलन्सी काय आहे? आता हा जो वॅलन्सीचा कन्सेप्ट आहे तो आपल्याला पहिल्यांदा समजून घ्यावा लागेल आजच्या लेक्चरमध्ये. हा एक महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. मी तुम्हाला मला वाटतं सांगितलेलं असेल की आपल्याला एलिमेंट जे आहेत फर्स्ट 20 एलिमेंट्स, ते फर्स्ट 20 एलिमेंट्स त्यांचा ॲटॉमिक नंबर आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. त्यांचा जर ॲटॉमिक नंबर पाठ असेल तर त्यांचं आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ड्रॉ करता येतं, आणि त्यांचं जर का आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ड्रॉ करता येत असेल तर आपल्याला काय करता येते? त्यांची व्हॅलन्सी पण शोधता येऊ शकते. म्हणजे बघा आपल्याला पहिल्यांदा काय माहीत असणं गरजेचं आहे? तर ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर जर आपल्याला माहीत असेल तर त्याचं आपल्याला काय सांगता येऊ शकतं? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगता येऊ शकतं. एकदा जर का आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगता येत असेल तर आपल्याला काय करता येईल? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स सांगता येतील. त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत, आणि एकदा का व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आपल्याला सांगता आले तर आपल्याला काय सांगता येऊ शकतं? व्हॅलन्सी सांगता येऊ शकते. म्हणजे बघा किती बेसिक आहे की सगळ्यात पहिल्यांदा ओके तुम्हाला काय माहीत असणं गरजेचं आहे? तर त्या एलिमेंटचा ॲटॉमिक मास नंबर माहीत असणं गरजेचं आहे. काय माहीत असणं गरजेचं आहे? ॲटॉमिक मास नंबर माहीत असणं गरजेचं आहे. सो बघूयात आपण व्हॅलन्सी काय असते. ओके, व्हॅलन्सी काय असते परत एकदा आपण काय करूयात, या ठिकाणी व्हॅलन्सी असं टायटल आपण देऊयात, व्हॅलन्सी.
ओके, आता बघा एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. सोडियम विच हॅविंग द ॲटॉमिक नंबर 11, विच हॅविंग द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ज्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती आहे 281. ओके, त्याचं जर रिप्रेझेंटेशन आपण दाखवलं तर दिस इज द न्यूक्लियस फॉर सोडियम. ओके, याने त्याच्यामधली पहिली ऑर्बिट आहे, सेकंड ऑर्बिट आहे, थर्ड ऑर्बिट आहे. पहिल्या ऑर्बिटमध्ये हे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, कारण त्याची कॅपॅसिटीज तेवढी आहे. दुसऱ्या ऑर्बिटमध्ये हे 8 इलेक्ट्रॉन आहेत. लक्षात येते 3 4 5 6 7. ओके, आणि इथे एक दाखवूयात 8. असे हे 8 इलेक्ट्रॉन्स आहेत जे दुसऱ्या ऑर्बिटमध्ये प्रेझेंट आहेत. ओके, त्यांच्या सगळ्यांवरती निगेटिव्ह चार्ज असतो. आणि बघा पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 झाले, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 झाले आणि तिसऱ्या ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. दॅट इज द लास्ट ऑर्बिट, 1 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये. सो याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय तयार होतं आपल्याला 281. म्हणजे बघा आपल्याला ॲटॉमिक नंबर माहीत आहे, त्याच्यावरून आपण हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन डिराईव्ह करू शकतो. आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन डिराईव्ह केल्यानंतर लास्ट ऑर्बिटमध्ये जो नंबर आहे, द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट, बघा द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द लास्ट ऑर्बिट ऑफ an element of an atom is known as the valence electron. त्याला आपण काय म्हणतो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असं म्हणतो. म्हणजे लास्ट ऑर्बिटमध्ये जो इलेक्ट्रॉन एंटर होतोय दॅट इज नोन ॲज द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. मग मला तुम्ही सांगायचं आहे मॅग्नेशियम विच हॅविंग द ॲटॉमिक नंबर 12, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 282. मग याच्यामधला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कोणता आहे तर 2 आर द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. ॲल्युमिनियम सारखा असेल इलेमेंट 13, त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 283. तर याच्यामधले व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहेत 3. क्लोरीन 17. ओके, 287. तर याच्यामध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहेत 7. बघा आपण अजून व्हॅलन्सीचा स्टडी केलेला नाहीये. ओके, आपण काय केलेलं आहे व्हॅलन्स इलेक्ट्रॉनचा स्टडी करतोय. ओके, म्हणजे आपल्याला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन एकदा समजले की आपल्याला काय होईल व्हॅलन्सी काय आहे हे समजले. ओके, सो या ठिकाणी बघा लास्ट ऑर्बिटमधले इलेक्ट्रॉन्स फक्त आपण काउंट करतोय. या ठिकाणी मॅग्नेशियम असेल तर 2, ॲल्युमिनियम असेल तर 3 आणि क्लोरीन असेल तर 7. आणि दीज आर द ऑल काय म्हणतो त्याला आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. समज में आ रहा है. सो व्हॉट आर द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स? The number of electrons are present in the last orbit. फक्त आपण लास्ट ऑर्बिटमध्ये फोकस करणार आहोत. लास्ट ऑर्बिटमध्ये किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजे ते काय असणार आहेत व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. सो हा जर कन्सेप्ट तुम्हाला समजलेला असेल तर व्हॅलन्सी समजून घेणं अवघड नाही. ओके, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन समजून घेणं अवघड नाहीये. मला सांगा आपण काहीतरी स्टडी केलेलं होतं. परत एकदा इथं काय करूयात सोडियम त्याचं रिप्रेझेंटेशन दाखवूयात. ही फर्स्ट ऑर्बिट, ही सेकंड ऑर्बिट आणि ही थर्ड ऑर्बिट. याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन, याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन, याच्यामध्ये 1च इलेक्ट्रॉन. पहिली जी ही ऑर्बिट आहे पहिल्या ऑर्बिटमध्ये मॅक्झिमम इलेक्ट्रॉन किती बसू शकत होते 2च. दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8. माहीत आहे तुम्हाला 2, 8, 18 आणि 32 अशी त्याची मॅक्झिमम कॅपॅसिटी होती. बरोबर आहे का. मग आता 2, 8. तिसऱ्या ऑर्बिटमध्ये पण मॅक्झिमम इलेक्ट्रॉन किती बसू शकतात 18. आपण ते 8 लिहितो, मात्र किती लिहितो 8. पण आता सध्या इलेक्ट्रॉन किती आहे बघा 1च. पण त्याची कॅपॅसिटी काय सांगते मॅक्झिमम 8 इलेक्ट्रॉन्स. तसं मॅक्झिमम 18 इलेक्ट्रॉन्स. पण आपण लिहिताना किती लिहिणार आहोत ऑक्टेट कंप्लीट होत असल्यामुळं 8 इलेक्ट्रॉन. म्हणजे मी असं म्हणू का याच्यामध्ये आणखीन 7 इलेक्ट्रॉन्स याच्यामध्ये बसू शकतात. समज में आ रहा है का कुछ. याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स अजून बसू शकतात देर आर 7 इलेक्ट्रॉन्स याच्यामध्ये काय होऊ शकतात बसू शकतात. ओके, म्हणजे 7 इलेक्ट्रॉन याच्यामध्ये बसू शकतात. पण सध्या मात्र किती आहेत 1च इलेक्ट्रॉन आहे. सध्या किती आहे 1च. सो याची ऑर्बिट फुलफिल करण्यासाठी फुलफिल करणे कळते किंवा तो स्टेबल होणे फुलफिल करण्यासाठी किती इलेक्ट्रॉन कमी पडत आहेत 7. म्हणजे याच्यात जर आणखीन 7 प्लस केले तर 8 इलेक्ट्रॉन होतील आणि ती जी ऑर्बिट आहे ती काय होईल फुलफिल होईल. मात्र आपण एक गोष्ट लक्षात घ्या, जर समजा हाच 1 इलेक्ट्रॉन आपण दुसऱ्या कोणाला तरी देऊन टाकला म्हणजे सोडियमनं हा 1 इलेक्ट्रॉन लूज केला ॲक्सेप्ट करण्यापेक्षा, कारण दुसरा कोणतरी आपल्याला 7 इलेक्ट्रॉन देणार नाही आहे. ओके, कारण हा नंबर ग्रेटर आहे. त्यापेक्षा एजी काय आहे हा 1 इलेक्ट्रॉन दुसऱ्या कोणाला तरी देऊन टाका. सो 1 इलेक्ट्रॉन जर लूज केला तर या ठिकाणी काय होईल ही जी ऑर्बिट आहे त्याच्यामधून 1 इलेक्ट्रॉन दिला जाईल आणि सो या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याचा आता काय बनेल 2, 8.
सो तो काय होईल आता स्टेबल होईल. काय होईल तो स्टेबल होणार आहे. पण त्याच्यामधल्या फक्त इलेक्ट्रॉनची संख्या बदलेल, त्याच्यामधल्या प्रोटॉनची संख्या बदलणार नाही. आणि प्रोटॉनची संख्या बदलणार नाही त्याच्यामुळं तो जो सोडियम आहे त्याचा निऑन होणार नाही आहे, तर तो काय असणार आहे सोडियमच राहणार आहे. बिकॉज त्याच्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती प्रेझेंट असणार आहेत आता पण 11च प्रेझेंट असणार आहेत. ओके, सो हा महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. मला काय सांगायचं बघा तुम्हाला, याच्यामध्ये जे लास्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट होते ते होता 1, दॅट इज द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. पण आपण काय करतोय याच्यामध्ये हे ऑक्टेट कंप्लीट होण्यासाठी, स्टेबल होण्यासाठी हा जर एक इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देऊन टाकतोय, एक इलेक्ट्रॉन देतोय, म्हणजे व्हॅलन्सी काय असते, आपण त्याचं ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी किती इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो किंवा किती इलेक्ट्रॉन लूज करतो. बघा, किती इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो किंवा किती इलेक्ट्रॉन लूज करतो, म्हणजेच काय असते त्याची ती व्हॅलन्सी असते. काय असते व्हॅलन्सी. या ठिकाणी बघा मी काय सांगतो लक्षात येते का, 7 इलेक्ट्रॉन कुठूनच ॲक्सेप्ट होणार नाहीत. त्याच्याऐवजी सोपं आहे, हा जो एक इलेक्ट्रॉन आहे तो कोणाला तरी देऊन टाका. एक इलेक्ट्रॉन दिलाय, एक इलेक्ट्रॉन दिलाय म्हणजे तो लूज केलेला आहे, म्हणजे तो लूज केलेला आहे, डोनेट केलेला आहे. सो दिस इज द व्हॅलन्सी, दिस इज द व्हॅलन्सी. सो व्हॉट इज द व्हॅलन्सी फॉर सोडियम, तर सोडियमची व्हॅलन्सी किती असणार आहे, ती असणार आहे 1. सोडियमची व्हॅलन्सी किती असणार आहे 1 असणार आहे. समज में आ रहा है कुछ. ओके, अजून एका एलिमेंटच्या संदर्भात तसं बघूयात आपण, म्हणजे तुमच्या अजून चांगलं लक्षात येईल हे. ओके, आता बघा मॅग्नेशियम सारखा एलिमेंट आहे ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे 12, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2 8 2. समज में आ रहा है. हे जे 2 इलेक्ट्रॉन आहेत ते आहेत व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आता मला सांगा, पहिली ऑर्बिट फुलफिल आहे कारण 2च त्याची कॅपॅसिटी होती, 2 इलेक्ट्रॉन त्याच्याकडे आहेत. दुसऱ्या ऑर्बिटमध्ये पण त्याची 8 कॅपॅसिटी होती, 8 इलेक्ट्रॉन आहेत. तिसऱ्या ऑर्बिटमध्ये मात्र आपण 8 इलेक्ट्रॉन आपल्याला भरायचे होते, मात्र किती आहेत 2. कमी किती पडतायत 6. पण 6 कोणच आपल्याला देणार नाही आहे, म्हणजे 6 पण ॲक्सेप्ट करणार नाही. मेटल काय करतात, मेटल्स ऑलवेज प्रिफर टू डोनेट इलेक्ट्रॉन टू लूज इलेक्ट्रॉन्स. त्याच्यामुळे हे 2 इलेक्ट्रॉन दिले जातात, 2 इलेक्ट्रॉन दिले जातात. म्हणून मॅग्नेशियमची व्हॅलन्सी किती आहे 2 आहे. ॲल्युमिनियमच्या बाबतीत बघा, ॲल्युमिनियम 13, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 8 3. सो हे जे 3 इलेक्ट्रॉन आहेत हे 3 इलेक्ट्रॉन काय केले जातील, दिले जातील, म्हणून त्याची व्हॅलन्सी किती आहे 3 व्हॅलन्सी आहे. क्लोरीनच्या बाबतीत बघायत, ही तर तुम्हाला हा कन्सेप्ट आणखीन चांगल्या पद्धतीनं कळेल. क्लोरीन विच हॅविंग द ॲटॉमिक नंबर 17, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 8 7. आता बघा हे जे 7 इलेक्ट्रॉन आहेत, 7 इलेक्ट्रॉन काय आहेत तिथं या ठिकाणी ते आहे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कारण लास्ट ऑर्बिटमध्ये आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये जे इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात ते काय असतात, त्याचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असतात. सो आता बघा, मात्र ही त्याची व्हॅलन्सी नाही आहे, 7 ही त्याची व्हॅलन्सी नाही. काय होते बघा, या ऑर्बिटमध्ये ही ऑर्बिट फुलफिल होण्यासाठी आपल्याला किती इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी पाहिजे होते 8 इलेक्ट्रॉन्स, पण आहेत किती 7 इलेक्ट्रॉन्स. याचा अर्थ कमी किती पडतायत 1 आणि जास्त किती होत आहेत 7 इलेक्ट्रॉन. आता 7 इलेक्ट्रॉन कुणाला तरी दुसऱ्याला देणं, कुणाला तरी दुसऱ्याला इलेक्ट्रॉन्स हे आपण डोनेट करणार नाही एवढे इलेक्ट्रॉन. सो आपण काय करणार आहोत, एक इलेक्ट्रॉन कुणाकडून तरी ॲक्सेप्ट करणार आहोत, एक इलेक्ट्रॉन कुणाकडून तरी काय करणार आहोत ॲक्सेप्ट करणार आहोत. सो एक जर इलेक्ट्रॉन आपण कुणाकडून तरी ॲक्सेप्ट केला तर या ठिकाणी 8 इलेक्ट्रॉन होतील आणि 8 इलेक्ट्रॉन झाल्यानंतर ते ऑक्टेट काय होईल, कंप्लीट होईल, स्टेबल होईल. सो एक इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतोय, मगाशीच मी तुम्हाला सांगितलेलं आहे किती ॲक्सेप्ट किंवा किती लूज करतोय म्हणजे काय असते व्हॅलन्सी. सो हिअर द व्हॅलन्सी फॉर क्लोरीन इज 1, द व्हॅलन्सी फॉर क्लोरीन इज 1. लक्षात येते का बघा, म्हणजे सोडियमसाठी आपण मगाशी काय बघितली होती, व्हॅलन्सी त्याची 1 आहे, म्हणजे त्याच्या लास्ट ऑर्बिटमध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 1 होता पण त्याची व्हॅलन्सी पण 1च आलेली होती. मॅग्नेशियमच्या बाबतीत व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 2, व्हॅलन्सी 2. ॲल्युमिनियमच्या बाबतीत व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 3, व्हॅलन्सी इज ऑल्सो 3. क्लोरीनच्या बाबतीत मात्र काय आहे, वेगळी कंडिशन आहे. त्याचा जो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे तो किती आहे 7, मात्र त्याची व्हॅलन्सी किती होते 1, कारण त्याचे ऑर्बिट त्याला फुलफिल करण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे, हां फक्त आणि फक्त एकाच इलेक्ट्रॉनची गरज आहे. अजून एक एक्झाम्पल तुम्हाला देतो म्हणजे तुमच्या हे चांगलं लक्षात येईल. बघा अजून काय सांगता येईल आपल्याला, हां उदाहरणार्थ आता कार्बन, ओके, विच हॅविंग ॲटॉमिक नंबर 6, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2 4. आता बघा लास्ट ऑर्बिटमध्ये त्याच्या 4 इलेक्ट्रॉन आहेत, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये मॅक्झिमम 8 इलेक्ट्रॉन बसू शकतात. सो त्याला 4 इलेक्ट्रॉन कमी पडतात, किंवा तो काय करू शकतो 4 इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देऊ पण शकतो.
म्हणजे किती इलेक्ट्रॉन तो ॲक्सेप्ट करू शकतो किंवा किती इलेक्ट्रॉन तो लूज करू शकतो, दॅट इज नोन ॲज द व्हॅलन्सी. सो याची व्हॅलन्सी असणार आहे 4. त्याने 4 ॲक्सेप्ट करू द्या किंवा 4 डोनेट करू द्या, त्याची व्हॅलन्सी किती असणार आहे, 4च असणार आहे. ऑक्सिजनचा विचार करूयात आपण, त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 8. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती आहे, 2 6. आपल्याला माहित आहे या ठिकाणी किती इलेक्ट्रॉन्स पाहिजे होते, 8 आहेत, किती 6. कमी किती पडत आहेत, 2. आणि जास्त किती होत आहेत, 6. सो कमी 2 पडत आहेत, म्हणून दुसऱ्या कोणाकडून तरी 2 ॲक्सेप्ट केले जातात आणि 2 ॲक्सेप्ट केले जातात म्हणून 2 ही ऑक्सिजनची काय आहे, व्हॅलन्सी आहे. 2 ही ऑक्सिजनची काय आहे, व्हॅलन्सी आहे. सो आता तुम्हाला काय काम आहे बघा, आपण जे हायड्रोजनपासून ते हायड्रोजन, हेलियम, लिथियम, लक्षात येते, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन, हे सगळे अप टू द कॅल्शियमपर्यंत पाहिलेले आहेत. आपल्याला माहीत आहे त्याचे ॲटॉमिक नंबर, बरोबर आहे, ॲटॉमिक नंबर बघितलेले आहेत. सो त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलेलं आहे. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झाल्यानंतर हा जो एक शेवटचा कॉलम आहे, हा शेवटचा कॉलम आहे, त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचे, त्याच्या व्हॅलन्सी लिहायच्या आहेत. काय करायचे, त्याच्या व्हॅलन्सी लिहायच्या आहेत. हायड्रोजनची व्हॅलन्सी 1 येईल बघा, हेलियम असेल तर त्याची व्हॅलन्सी 0 येईल. हेलियमची व्हॅलन्सी किती असणार आहे, 0. का बरं, कारण पहिल्या ऑर्बिटमध्ये त्याचे 2 इलेक्ट्रॉन आहेत, 2च कॅपॅसिटी असते. सो इलेक्ट्रॉन कमी पण पडत नाही त्याला आणि जास्त पण होत नाही. सो त्याची व्हॅलन्सी किती येणार आहे, 0 येणार आहे. सो तुम्ही काय करायचं आहे, असे जे म्हणजे फर्स्ट 20 एलिमेंट्स आहेत त्या सगळ्यांची व्हॅलन्सी तुम्हाला फाइंड आउट करता येते का ते तुम्ही बघायचं आहे. परत एकदा बघा व्हॅलन्सीचा कन्सेप्ट नेमका काय आहे. तर व्हॅलन्सी काय सांगते आपल्याला, की त्याच्या लास्ट ऑर्बिटमधले इलेक्ट्रॉन्स पहा किती आहेत आणि त्याच्यामध्ये त्याची मॅक्झिमम कॅपॅसिटी बघा किती आहे. मग ती मॅक्झिमम कॅपॅसिटी फुलफिल करण्यासाठी त्याला किती इलेक्ट्रॉन्स कमी पडतील याचा स्टडी करायचा. ओके, म्हणजे जर तिथं 6 इलेक्ट्रॉन असतील तर बघायची त्याची कॅपॅसिटी किती आहे, 8 इलेक्ट्रॉनची आहे का. सो 2 कमी पडत आहेत. सोपं कोणतं आहे त्या एलिमेंटसाठी, सोपं कोणतं आहे, जास्त इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करणं का कमी इलेक्ट्रॉन दुसऱ्याला डोनेट करणं. लक्षात येते. आणि हे काय, हे आपण करत नाही, हे एलिमेंट्स त्या पद्धतीनं तशी प्रोसेस करतात, त्याचा फक्त आपण स्टडी करतो. आणि कसं असतं, जे मेटल्स आहेत ते मेटल्स ऑलवेज काय करतात, इलेक्ट्रॉन्स डोनेट करण्याला, इलेक्ट्रॉन्स लूज करण्यालाच प्रिफरन्स देत असतात. सो त्याचाच आपण स्टडी करतोय. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये अजून आपण काय करणार आहोत, या व्हॅलन्सीचा स्टडी करणार आहोत. पण तुम्ही आता काय करायचं आहे, पहिले जे 20 एलिमेंट्स आहेत त्यांची व्हॅलन्सी, त्याचा स्टडी तुम्ही करायचा आहे. त्या तुम्हाला फाइंड आउट करता येणं गरजेचं आहे. म्हणजे आजच्या लेक्चरमधून तुम्हाला काय शिकायला मिळेल, की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि त्याची व्हॅलन्सी. मग ही जी एक प्रॉपर्टी आहे व्हॅलन्सी नावाची, ओके, ही व्हॅलन्सी नावाची प्रॉपर्टी आपल्या मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये कशा पद्धतीनं व्हेरी करते याचा आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये काय करणार आहोत, स्टडी करणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्हाला या बेसिक गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे व्हॅलन्सीच्या बाबतीत. बघा बरं, मी जर असं स्टेटमेंट सांगितले तर ते बरोबर येईल का, मला तुम्ही सांगायचं आहे की द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू द व्हॅलन्सी. म्हणजे जेवढे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात तेवढीच त्याची व्हॅलन्सी असते. तर हे स्टेटमेंट रॉंग आहे. लक्षात येते. म्हणजे काही ठिकाणी तसं होऊ शकेल की जेवढी नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत तेवढीच त्याची काय असणार आहे, व्हॅलन्सी. पण ती सगळीकडे तशी सिच्युएशन असणार नाही. कारण कन्सेप्टच ॲक्च्युअल तो काय आहे की पहिली ऑर्बिट, दुसरी ऑर्बिट, तिसरी ऑर्बिट, ही समजा लास्ट ऑर्बिट आहे या ठिकाणी, ही चौथी ऑर्बिट, याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत ते बघा. हे किती इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजे काय असणार आहेत, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. पण याच्यामध्ये हे फुलफिल होण्यासाठी बाहेरून काय इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करावे लागतील का, किंवा आहे हेच इलेक्ट्रॉन लूज करावे लागतील का, ही जी सिच्युएशन आहे ती सिच्युएशन म्हणजे काय असणार आहे रे, व्हॅलन्सी असणार आहे. मग आता या व्हॅलन्सीचा स्टडी आपण कसं करणार आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये. तर आपल्याकडे जे मॉडर्न पिरियॉडिक टेबलमधले हे व्हर्टिकल कॉलम्स आहेत, बरोबर आहे, त्याच्यामध्ये एलिमेंट्स आहेत, हा व्हर्टिकल कॉलम आहे, बरोबर आहे. हां, तर याच्यामध्ये आपण त्याचा स्टडी करणार की फ्रॉम टॉप टू बॉटम कसा चेंज होतोय, किंवा हे जे हॉरिझॉन्टल रॉज आहेत या हॉरिझॉन्टल रॉजमध्ये आपण स्टडी करणार की फ्रॉम लेफ्ट टू राईट याच्यामध्ये कसा चेंज होतोय. हे सगळं आपण काय करणार आहोत, नेक्स्ट लेक्चरमध्ये याचा स्टडी करणार आहोत. ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. सो थांबूयात. थँक्यू.